मकर राशीच्या प्रत्येक पुरुषांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरणार आहे. जर तुमची रास मकर असेल किंवा तुमच्या आयुष्यात मकर राशीचा भाऊ, पती, मुलगा किंवा मित्र असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक व्हिडिओ नाही तर येणाऱ्या मोठ्या विनाशापासून वाचणारे सुरक्षा कवच आहे. 10 ऑगस्टची काळ रात्र 10 ऑगस्टची काळ रात्र आणि घडणारी एक अशी भयंकर घटना ज्या क्षणाची आपण गेल्या काही दिवसापासून वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी उंबरठ्यावर आला आहे. 10 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता ग्रहाची अशी एक विक्र युक्ती होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे ज्यानंतर तुमच्या सर्वात जवळच्या त्या एका स्त्रीचा असा काही खरा चेहरा उघडा पडेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आजच्या या व्हिडिओच्या विशेष भागात उघड करणार आहे त्या बाईचा काळा चेहरा. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण मंडळी व्हिडिओला सुरू करू. माझ्या मकर राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण अनेकदा विचार करतो की मकर राशीचे पुरुष इतके शांत, मेहनती आणि प्रामाणिक असतात. त्यांच्याच आयुष्यात अचानक असा भयंकर वादळाचा तडाखा बसतो. मकर राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. शनिदेव हे न्यायाचे, कर्माचे आणि शिस्तीचे देव मानले जातात. मकर राशीचा पुरुष कधी कोणाचे वाईट चिंतत नाही, कोणाच्या वाटेला जात नाही आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतो. पण जेव्हा ग्रहाची विक्र दृष्टी पडते तेव्हा माणसांचा चांगुलपणाच त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनतो. 10 ऑगस्टच्या या काळ रात्री आकाशात एक अतिशय दुर्मिळ आणि विनाशकारी ज्योतिष योग तयार होत आहे. 10 ऑगस्टच्या रात्री मकर राशीवर शनी आणि राहूची अशी एक अंगारक विष दृष्टी पडत आहे जी माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा न्यायाचा देव आहे, जर राहू हा कपट, भ्रम आणि पाठीमागे गेम खेळणारा प्लॅन रचत आहे. जेव्हा शनी आणि राहूचा असा सामना होतो तेव्हा तुमचा अतिशय जवळची विश्वासातील व्यक्ती कपटीचा मुखवटा घालून समोर येते. ही ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्या बुद्धीवर असा पडदा पाडते की समोरचा माणूस तुम्हाला हळूहळू खड्ड्यात लोटत असतो, तरीही तुम्हाला त्याचा संशय येत नाही. या 10 ऑगस्टच्या ग्रहस्थितीमध्ये मकर राशीच्या पुरुषांसाठी सर्वात भयंकर कोणता योग असेल तर तो म्हणजे स्त्रीदोष. राहूच्या प्रभावामुळे एक अशी स्त्री मकर राशीच्या पुरुषांसाठी आयुष्यात सक्रिय होते जिचा एकमेव उद्देश तुमचा खेळखंडोबा करणे हाच असतो. ती स्त्री तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातील पर्यटन असू शकते किंवा प्रेमाचे आणि सहानुभूतीचे नाटक करून आलेली एखादी बाहेरील व्यक्ती असू शकते. शनिदेव तुम्हाला सतत सावध करत असतात पण तुम्ही विश्वासाच्या अंधाऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहता. म्हणूनच 10 ऑगस्टची ही काळ रात्र शनिदेवाचा तो कठोर न्याय तुमच्या समोर आणणार आहे. ग्रहाचा हा खेळ आणि 10 ऑगस्टचे हे नक्षत्र संकेत स्पष्ट सांगत आहे की आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, 10 ऑगस्टच्या काळ रात्री नक्की कोणती घटना घडणार आहे आणि ती एक बाई मकर राशीच्या पुरुषांसाठी कसा खेळ खंडोबा करणार आहे. तिची 5 भयंकर लक्षणे कोणती आहे? चला त्या एका स्त्रीचा मुखवटा फाडण्यासाठी पहा 10 ऑगस्टची ती एक भयानक घटना आणि 5 लक्षणं. माझ्या मकर राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात भयंकर आणि नाजूक टप्प्यावर आपण आलो आहोत. जर तुमची रास मकर असेल तर पुढील 10 मिनिटे तुमच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉइंट ठरणार आहे. कारण आज 10 ऑगस्टच्या या काळ रात्री ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. आज रात्री मकर राशीच्या पुरुषांच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे जिच्यामुळे तुमच्या डोळ्यावर बांधलेली विश्वासाची पट्टी एका क्षणात फाटून चिथाड होणार आहे. ज्या स्त्रीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तीच असा काही खरा चेहरा उघड पाडेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आता अतिशय लक्ष देऊ नये का, 10 ऑगस्टच्या काळ रात्री नक्की कोणती घटना घडणार? 10 ऑगस्टच्या रात्री 12च्या सुमारात किंवा या काळ रात्रीच्या अंधारात अचानक तुमच्या हातात एक मेसेज, कॉल, बँक स्टेटमेंट किंवा लपवलेले कागदपत्र असं काय पुरावा म्हणून समोर येईल. हा असा पुरावा असेल जो त्या स्त्रीने तुमच्यापासून गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून लपवून ठेवले होते. कदाचित तुमच्या नकळत तिने केलेला एखादा गुप्त आर्थिक व्यवहार
किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्या शत्रूची साधलेली हातमिळवणी किंवा तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याविरुद्ध रचलेला भयंकर कट कारस्थान, ज्या क्षणी तुम्ही तो पुरावा पाहाल तुमच्या अंगाचा तळफाट होईल. तुम्हाला कळून चुकेल की ज्या स्त्रीला तुम्ही ढाल मानत होता ती स्त्री तुमच्या पाठीत मोठा गेम रचला आहे. पण ती घटना घडण्याआधी किंवा आजच्या रात्रीच्या त्या स्त्रीला कसे ओळखायचे, तिचे 5 भयंकर लक्षणं डोक्यात फिट बसवून ठेवा. ती स्त्री तुमच्या समोर सतत असा डाव आणेल की जगात तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे आणि तीच तुमची एकमेव खरी हितचिंतक आहे. हो मंडळी, तुमच्यावर दुःख फुकार मारणे नाटक करेल जेणेकरून तुम्ही तिच्यावर अंधळा विश्वास ठेवाल. ती हळूहळू तुमच्या घरातील पतीसोबत, आईवडिलांसोबत किंवा भावांसोबत मतभेद विचारून घेईल. मकर राशीचा पुरुष भाविक होऊन सर्व सांगून टाकतो आणि तीच माहिती आज 10 ऑगस्टला तुमच्या विरुद्ध वापरली जाते. 10 ऑगस्टच्या या काळात ती स्त्री अचानक एखादं भयंकर अडचण दाखवून तुमच्याकडे मोठ्या रक्कमची किंवा मालमत्तेची संबंधित अनपेक्षित मदत मागेल. जर तुम्ही ती मदत केली तर तो पैसा कायमचा खड्ड्यात गेला म्हणून समजा. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या पुरुषांचा खेळखंडोबा करणाऱ्या या स्त्रीच्या नावाचे पहिले अक्षर म, स, र, आर, अ असण्याची 99% पेक्षा जास्त शक्यता आहे. तिची रास मिथुन, वृषभ किंवा सिंह असू शकते. जेव्हा तुम्ही या स्त्रीची 10 ऑगस्ट दिवशी किंवा आज रात्री बोललात तेव्हा तिचे डोळे तुमच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाही. तिच्या बोलण्यात मंदाळ गोडवा असेल पण डोळ्यात एक अनमिती भीती असेल, स्वार्थी दिसेल. मकर राशीच्या पुरुषांनो, ही 5 लक्षणं म्हणजे शनिदेवाने तुम्हाला दिलेला धोक्याचा इशारा. ही स्त्री तुमच्या घरात, नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी असू शकते. आता तुम्हाला कळाले असेल की ही ती बाई कोण आहे आणि आज 10 ऑगस्टच्या काल रात्री कोणती घटना घडणार आहे. पण आता सर्वात मोठा आणि काळजाचा धडधड वाढवणारा प्रश्न उरतो, ही स्त्री मकर राशीच्या पुरुषांची पाठ कशी कापणार? तिचा खेळखंडोबा करण्याचं मूळ प्लॅन काय? तिची ती भयंकर चाल समजून घेण्यासाठी चला पाहूया आपण पुढचा भाग. माझ्या मकर राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, जय श्री महाकाल. मकर राशीच्या माझ्या भावांनो, आता आपण या व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मकर राशीचे पुरुष स्वभावाने असे असतात, अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, आपल्या कामाशी काम ठेवणारे आणि कुटुंबासाठी स्वतःचे आयुष्य झिंजवणारे असतात. ते कधीही विचार करत नाही की कुणाचं काय वाटोळं व्हावं. पण याच मकर राशीच्या पुरुषांच्या सर्वात मोठी कमजोरी काय आहे माहीत आहे का? अंधळा विश्वास. जेव्हा तुम्ही एखाद्या स्वतःचे मानता तेव्हा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि नेमका हाच स्वभाव ती एक बाई हिरवून ठेवते. 10 ऑगस्टला काल रात्री तुमचा खेळखंडोबा करायला तयार होते. आता ऐका, ही स्त्री मकर राशीच्या पुरुषांचा खेळखंडोबा कसा करणार. पहिली पायरी, मकर राशीचा पुरुष रात्रीच्या दिवस करून घाम गाळून जो पैसा कमवतो तो पैसा हळूहळू स्वतःच्या किंवा तिच्या योजनेला वळवते, सुरू करते. 10 ऑगस्टच्या या काळात ती तुम्हाला एखाद्या अशा गुंतवणुकीत, व्यवहारात किंवा कर्जात अडकवेल जिथं तुमची वर्षाची कमाई एका क्षणात स्वाहा होईल. जेव्हा तुम्हाला पैशाची खरी गरज भासेल तेव्हा तुमच्या हातात काहीच उरणार नाही. अशी ती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या इतके कमजोर करून टाकेल की तुम्ही तिच्यावर पूर्णपणे अवलंबून राहाल. मकर राशीच्या पुरुषांनो, मुख्य आधार त्यांचे कुटुंब असते, त्याची आई, वडील, पत्नी किंवा भाऊ. ही स्त्री अत्यंत हुशाऱ्याने तुमच्या घरातील माणसाबद्दल तुमच्या मनात संशयाचे विष कालवते. तुमच्या घरातील लोकांचं तुमचे वाईट चित्तात असं भ्रम तुमच्या डोक्यावर निर्माण केलं जातं आणि दुसरीकडे समाजात किंवा नात्यामध्ये तुमच्या विरुद्ध अशा गोष्टी पसरवल्या जातात ज्यामुळे तुम्ही अनेक वर्षाची कमवलेली इच्छा, मान सन्मान धुळीत मिळतं. 10 ऑगस्टच्या काल रात्री जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा तुमच्या पाठीमागे उभे राहायला तुमचे स्वतःचे लोक उरलेले नसतात. आणि आता एका सर्वात भयंकर टप्पा, जेव्हा 10 ऑगस्टच्या या काळ रात्री तुम्हाला त्या एका घटनेचा पुरावा सापडेल आणि तुम्ही तिच्या समोर जाऊन जाब विचाराल तेव्हा तुम्ही चूक मान्य करण्याऐवजी उलट तुमच्यावर खोटे आरोप करेल. ती स्वतः बळी बसवेल आणि तुम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करेल. मकर राशीचे पुरुष मनमर्यादा जपणारे असतात, त्यामुळे तो मानसिक तणाव जाणवतो, आतून पूर्णपणे खचतो. हाच तिचा सर्वात मोठा मास्टर प्लॅन असतो.
मंडळी, हा खेळ खंडोबा ऐकून घाबरून जाऊ नका. मकर राशीचा स्वामी स्वतः न्यायाधीश शनिदेव आहे. जर तुमच्यासोबत अन्याय होत असेल तर शनिदेव तुम्हाला कधीही अनाथ सोडणार नाहीत. पण या 10 ऑगस्टच्या काळ रात्रीच्या प्रभावातून आणि त्या स्त्रियाच्या षडयंत्रातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुखरूप कसे वाचवायचे? शनिदेवाचे हे 3 सिद्ध महाउपाय कोणते आहेत जे तुमच्यासोबत रक्षण कवच तयार करतील? चला तर पाहूया. मकर राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आता घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. कारण मकर राशीच्या पाठीशी स्वतः कर्मफळाचे देव शनिदेव उभे आहेत. सनातन धर्मात आणि वैद्यकीय ज्योतिष प्रत्येक मोठ्या संकटावर तोडगा दिला आहे. 10 ऑगस्टची ही काळ रात्र जितकी भयंकर, तिचे उपाय मकर राशीसाठी तितके अचूक आणि अबाध रक्षण कवच बनणारे आहेत. जर तुमची रास मकर असेल तर 10 ऑगस्टच्या रात्री 12च्या आत 3 सिद्ध महाउपाय न चुकता करा. या उपायामुळे त्या स्त्री कोणतेही षडयंत्र किंवा वाईट दृष्टी तुमच्यावर काम करणार नाही. आता लक्ष देऊन ऐका. पहिला सिद्ध महाउपाय, शनिदेवाचे कृपाछत्र. 10 ऑगस्टच्या रात्री 8 ते 12 या वेळेत मकर राशीच्या पुरुषांनी काळे किंवा निळे वस्त्र परिधान करून शनिदेवाच्या फोटोसमोर किंवा घराच्या पश्चिम दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा शांतपणे जप करा. शनिदेव हे मकर राशीचे स्वामी असल्यामुळे हा उपाय केल्याने राहूचा प्रभाव तत्काळ नष्ट होतो. कोणतीही स्त्री तुम्हाला भ्रमात टाकून तुमचा वापर करू शकत नाही. आता ऐका दुसरा महाउपाय, स्त्री दोष आणि नजर दोष. 10 ऑगस्टच्या काळ रात्री एक छोट्या काळ्या कपड्यात चिमूटभर काळे तीळ आणि 2 अखंड तुटलेला लवंगा बांधा. हे छोटीशी पोटली मकर राशीच्या पुरुषांनी स्वतःच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरून घराच्या बाहेर किंवा निर्जल जागामध्ये टाकून द्या. जाळून टाका. या उपाय केल्याने तुमच्यावर टाकलेली वाईट नजर सर्व कुंभण तिच्यावर उलटन. तिसरा महाउपाय, 10 ऑगस्टच्या संपूर्ण रात्री कोणत्याही संशयपद किंवा घालणाऱ्या स्त्रीशी शब्द बोलू नका. तिच्या चिंतावणीला उत्तर देणे हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार ठरेल. आजच्या रात्री तुम्ही कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र, बँक डिटेल किंवा भविष्यातील प्लॅन कोणाशीही शेअर करू नका. शनिदेव म्हणतात, शांत रहा, योग्य वेळेची वाट पहा आणि सातत्याचा विजय पहा. हे 3 महाउपाय करा आणि मंडळी निस्वार्थी व्हा. चित्र अजून बाकी आहे. 10 ऑगस्टची काळ रात्र संपल्यावर 12 ऑगस्टच्या सकाळी मकर राशीच्या नशिबात कोणते 50 लाखाचा जॅकपॉट किंवा मोठा चमत्कार घडणार आहे? चला पाहूया. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या परिवारामध्ये आजच्या या भागामध्ये तुम्हाला 10 ऑगस्टच्या काळ रात्रीची सत्यता घडणारी ती एक भयंकर घटना, त्या स्त्रीची 5 भयंकर लक्षणे आणि शनिदेवाचे 3 सिद्ध महाउपाय सविस्तर सांगितले आहेत. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर मकर राशीच्या पुरुषांसाठी शनिदेवाने दिलेले रक्षक कवच आहे. जर तुम्ही या उपायाचे मनापासून पालन केले तर जगातील कोणती वाईट शक्ती किंवा कोणती स्त्री तुमचे केसही वाकडा करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आसपास अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही संशय घेता? कमेंट्समध्ये जय शनिदेव किंवा जय महाकाल नक्की लिहा आणि तुमची समस्या आम्हाला सांगा. पण मंडळी, खरी गंमत, खरा चमत्कार तर अजून बाकी आहे. 10 ऑगस्टची काळ रात्र जशी संपेल तशी 11 ऑगस्टची नवीन पहाट मकर राशीच्या एका प्रचंड मोठ्या 50 लाखाच्या जॅकपॉट आणि चमत्कार घेऊन येणार आहे. ज्या मकर राशीचे पुरुष खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केला तोच पुरुष 11 ऑगस्टच्या सकाळी अशी काय गुरुड झेप घेऊन येईल, शत्रू चक्रून जातील. 11 ऑगस्टच्या सकाळी मकर राशीच्या हातात कोणता मोठा खजिना लागणार आहे? ती एक बाई स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात कशी अडकणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही म्हणजे हा भाग चुकवू नका. जर तुम्हाला तुमचे कुटुंब, पैसा, कष्टाचा आणि स्वतःची इज्जत प्रिय असेल तर व्हिडिओ मकर राशीच्या तुमच्या प्रत्येक मित्रा भावाला व्हॉट्सॲप ग्रुपवर त्वरित शेअर करा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये नवनवीन राशी भविष्याचे अपडेट्स मिळत असतात. चला तर मंडळी, भेटू आपण अशाच एका रहस्यमय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना उदूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.